राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया। कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती। मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही। कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननिळ सावळा बाई यानो। सकळही तुम्ही भागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही। संत तुकाराम महाराज विठोबाच्या अनुपम रूपाचं वर्णन करतात। तो राजस सुकुमार जणू मदनाचा म्हणजेच कामदेवाचा पुतळा आहे। त्याच्या तेजासमोर सूर्यचंद्रही फिका पडतात। त्याच्या अंगावर कस्तुरी आणि चंदनाची उटी आहे आणि गळ्यात वैजयंतीची माळ शोभते। कानात सुंदर कुंडले, डोक्यावर तेजस्वी मुकुट, त्याचे श्रीमुख आनंदाने ओथंबून गेलं आहे। त्याने काशे सोनसळी पाटोळा नेसला आहे आणि त्याचा घननीळ सामळा रंग मनाला भुरळ घालतो। हे रूप इतकं मोहक आहे की पाहणाऱ्याचं मन पूर्णपणे त्यात गुंतून जाते। तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाच्या या रूपात इतका आनंद आहे की जीवाला क्षणभरही धीर राहत नाही, तो फक्त त्याच्यातच विलीन होतो। राम कृष्ण हरी।